स्थानिक स्वराज्य संस्था आणि खास करून महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि प्रशासनाला प्रभाग रचना निश्चित करण्याचे निर्देश जे आहेत ते शासनाने दिलेले आहे। मात्र यामध्ये सत्ताधारी हस्तक्षेप करू शकतात अशा पद्धतीची शंका जी आहे ती विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे। आपल्यासोबत नागपूरचे काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे पाटील आहेत। प्रफुल्लजी, काय शंका आहे आपल्याला? सत्ताधाऱ्यांकडून हस्तक्षेप होईल आणि आपल्या सोयीनुसार प्रभाग रचले जातील? महानगरपालिकेमध्ये 3 वर्षापासून प्रशासकाचं राज्य आहे। प्रशासकाचं राज्य म्हणजे एक प्रकारे राज्य सरकारच्याच नियंत्रणामध्ये हे प्रशासक असतात। त्यामुळे थेट राज्य सरकारचं नियंत्रण ह्या प्रशासकांवरती आहे आणि राज्य सरकारने प्रशासनाला दिलेले निर्देश म्हणजे स्वतःला दिलेले निर्देश आहेत। त्यामुळे थेट हस्तक्षेप राज्य सरकारचा राहील आणि हे राज्य सरकार भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे, त्यांचे जे प्रमुख आहे ते तर फोडाफोडीच्या राजकारणामधले एक्सपर्ट आहे। ते अनेक राजकीय पक्ष त्यांनी फोडले, तिथे प्रभाग फोडण्यामध्ये त्यांना खूप अधिक त्यांच्या बायाचा खेळ येतो। त्यामुळे त्यांचा हस्तक्षेप निश्चितपणाने राहणार आहे। मुख्यमंत्र्यांचाच बोलतो, त्यांचा अनुभव जो आहे राजकीय पक्ष फोडण्याचा तो दांडगा आहे। त्यांनी 2 राजकीय पक्ष फोडले, तर हे प्रभाग फोडायला त्यांना खूप अधिक वेळ लागणार नाही असं मला वाटतं। आणि त्यांचा हस्तक्षेप प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे। तो काही प्रभाग रचनेमध्येच हस्तक्षेप राहील असं नाही, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा हस्तक्षेप आहे। आता जे अधिकार जे आहे ते राज्य शासनाकडे आहे प्रभाग रचनेचे। पूर्वी या संदर्भातले काय नियम होते किंवा काय त्या संदर्भातले संकेत होते आणि आता मागणी काय? निवडणूक आयोगाकडे ते अधिकार होते, मात्र कालांतरानं ते राज्य सरकारनं स्वतःकडे प्रभाग रचनेचे अधिकार घेतलेले आहे। त्यामुळे आता प्रभाग रचना झाल्यानंतर जे सूचना आणि आक्षेप हरकती ज्या राहतील त्या निव्वळ औपचारिकता राहणार आहे। त्यामुळे प्रशासकीय सोयीसाठी किंवा नागरिकांच्या सोयीप्रमाणे प्रभागाची रचना न करता राजकीय सोयीप्रमाणे हे प्रभागाची रचना करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे। कारण नागरिक यांच्यासाठी दुय्यम आहेत, यांच्यासाठी त्यांची सत्ता ही महत्त्वाची आहे आणि सत्ता राखण्यासाठी जे प्रयत्न करता येऊ शकेल ते चांगले वाईट सर्व प्रयत्न ते करतील आणि प्रभाग तोडफोड करून पुन्हा आपली सत्ता कशी येईल या संदर्भामध्ये त्यांचा प्रयत्न राहणार आहे। या संदर्भात जे काही निर्देश देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये काही निकष दिलेले आहे की कशा पद्धतीने प्रभाग रचना करावी, तर त्याच्यामध्ये काही वस्त्या ज्या आहेत, मागासवर्गीयांच्या वस्त्या, अल्पसंख्याकांच्या वस्त्या किंवा काही प्रशासकीय सोयीच्या अनुषंगाने विभागणी करावी। आपल्याला शंका काय वाटते, काय केलं? कसं आहे, प्रभाग रचने करताना त्यांनी निर्देशित जे केलेले आहे राज्य सरकारने ते स्वतःच्या निर्देशाच्या विरुद्ध ते करणार आहेत। निर्देश काय आहेत की प्रभाग रचना करत असताना उत्तरेकडून पूर्व दक्षिण अशा म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शननी तुम्हाला प्रभाग रचना करायची आहे। त्यासाठी लोकसंख्येचा जनगणनेचा जो गट आहे त्याला एकत्रित करून तुम्हाला जो 1000 नागरिकांचा जो गट असतो त्यांना जोडून तुम्हाला प्रभाग रचना करायची आहे। तिसरं महत्त्वाचं असं आहे की प्रशासकीय दृष्टिकोनातून नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून सपोज एखादी कमांड एरिया आहे, एखादी पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीचा कमांड एरिया साधारणतः विभागू नये असे पण निर्देश आहेत। सार्वजनिक उद्यानं असतील, मोठे DP रोड्स आहेत, रेल्वे ट्रॅक आहेत किंवा नॅचरल बाउंड्रीज आहेत, एखादी नदी असेल, एक मोठा नाला असेल, तो साधारणतः ओलांडू नये आणि नागरिकांना तो एक नैसर्गिक वॉर्ड असला पाहिजे आहे असं वाटलं पाहिजे। अदरवाईज बऱ्याच ठिकाणी आणि सोबतच एक त्या दिशानिर्देशामध्ये म्हटलं आहे की दलित वस्त्यांना साधारणतः विभागू नये, मायनॉरिटीज वस्त्यांना विभागू नये। मात्र ह्या संपूर्ण दिशानिर्देशांचं ते निश्चितपणानं खात्रीलायक उल्लंघन करतील आणि आमच्या आक्षेप हरकतीनंतरही त्यावर कुठलीही सुनावणी होणार नाही याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे। पण आपण फक्त राजकीय दृष्टिकोनातून हे विधान करताय की ते अशा हस्तक्षेप होईलच की आपण अनुभवातून बोलताय? नाही, त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डवरून मी बोलतो। त्यांचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे की प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करणे, वेषांतर करणे हा त्यांचा आवडता छंद आहे। रात्री वेषांतर करून जाणे आणि पक्ष फोडणे हा छंद आहे। आता इथे वेषांतरणाची गरजच नाही, फक्त निर्देश द्यायचे आहेत, त्यांना थेट सांगायचं आहे प्रशासकाला। आणि आजकाल प्रशासक हे त्यांचे गुलामच आहेत, ते काही स्वतंत्रपणाने विचार करत नाहीत, हे सर्व लोकांना ज्ञात आहेत। त्यामुळे मी वेगळं फक्त राजकीय आरोप नाही आहे, हे वास्तविकता आहे। काय मागणी राहील? निवडणूक आयोगाकडे हे अधिकार राहिले पाहिजे? बघा, या संदर्भामध्ये निवडणूक आयोग निष्पक्ष असलं पाहिजे ही सर्वसाधारण धारणा आहे। मात्र केंद्रीय निवडणूक आयोगापासून आज जनतेचा विश्वास नाही। मतदार याद्यांमध्ये ज्या पद्धतीनं मतदार नोंदणी ओव्हरनाईट केल्या जाते, हजारोच्या संख्येनं मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात केल्या जाते,
मतदान डिलीट कुठली BLO रिपोर्ट नसताना, कुठली पडताळणी न करताना जिवंत व्यक्तीला मृत दाखवून त्याचं मतदार यादीमधून नाव वगळल्या जाते. मतदान नोंदणी करत असताना परप्रांतांचे लोकांना इथे आणून मतदान नोंदणी करणं हे आक्षेप ऑलरेडी आहेत. आमच्या त्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये पिटिशन पण आहेत. आणि मतदार यादीचा बेसिक लोकशाहीचा गाभा जो आहे तो मतदार यादी, इलेक्ट्रल रोल हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्याच माध्यमातून तुमच्या निवडणुका घेतल्या जातात. मात्र त्या संदर्भातच जर शंका आहे तर निश्चितपणानं ही संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया ह्या संशयास्पद राहणार आहे असं आम्हाला वाटतं. तर काँग्रेस गंभीर आरोप करत आहे. राजकीय पक्ष ज्या ठिकाणी फोडले जातात त्या ठिकाणी वॉर्ड आणि प्रभाग आपल्या सोयीने फोडले का नाही जाणार अशा पद्धतीची शंका जी आहे ते काँग्रेसकडून व्यक्त केली जात आहे. आणि राज्य निवडणूक आयोगाने प्रशासनाकडून प्रभागांची रचना करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर काटेकोरपणे नजर ठेवावी अशी अपेक्षाही काँग्रेस राज्य निवडणूक आयोगाकडे व्यक्त करत आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.